नमस्कार मंडळींनो, तर आपण आज बनवणार आहोत आलू पुरी. तर त्यासाठी आपण 8 तास भिजलेला वाटाणा आणि 3 बटाटे घेणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आपण घेणार आहोत. कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण रगडा वेगळा करणार आहोत, रगडा स्मॅश करणार आहोत आणि बटाट्याच्या बारीक अशा फोडी करणार आहोत. हा रगडा तयार झाल्यानंतर आपण त्यासाठी एक तडका बनवणार आहोत. त्यासाठी आपण एका छोट्या कढईमध्ये तेल घेतले, त्यानंतर जिरे, हिरवी मिरचीची पेस्ट आणि हळद असा हा तडका छान तेलात परतवून झाला की आपण तो रगड्यामध्ये ॲड करायचा आहे. हा तडका आपल्याला छान असा परतवून द्यायचा आहे तेलात. नंतर आपण ते स्मॅश केलेल्या वाटाण्यामध्ये हा टाकणार आहोत. त्यानंतर उकडलेले बटाटे मी बारीक चिरा करून घेतले आहेत, त्या फोड्या आपण या रगड्यामध्ये टाकायच्या आणि 10 ते 12 मिनटं छान असं शिजू द्यायचं. हे अशा प्रकारे आपला हा सिंपलसा रगडा तयार होणार आहे. त्यानुसार आपण चवीनुसार एक मीठ आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे सोबतच. आणि आपण आता मैद्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 वाटी असा मैदा घेतला आहे. चवीनुसार मीठ आणि पाणी या 3च गोष्टींनी आपण छान असं पीठ भिजवून घेणार आहोत. त्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहे, ज्या आलू पुरीसाठी वापरतात अशा. एकदम सॉफ्ट असं हे पीठ बनलेलं आहे. तर इथं मी पुरीसाठी चपात्या लाटल्या आणि ग्लासच्या साहाय्याने ह्या कट केलेल्या आहे. नंतर या पुऱ्यात डीप फ्राय करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये रगडा, त्यावर कोकमची चटणी, नंतर शेजवान चटणी आणि ग्रीन चटणी असं टाकायचं. त्यानंतर आपण कडक केलेल्या पुऱ्या आणि कांदा टाकून ही प्लेट सर्व करायची. अशा प्रकारे आलू पुरी आपली तयार आहे.